हे बघ, मी आहे ना तुला इथनं हाकलेलं नाही आहे, समजलं ना. का तर तू खीर घेऊन आलतीस नाही तर तू म्हणतीस ना खीर घेऊन आल्यानं हाकललं. हा, इतका पण विश्वास नाही का? तर तुम्ही इथनं म्हणजे खीर आणलीस ना, तर पहिली गोष्ट मला तर खाऊशी वाटत नाही. मला काही सुद्धा बघितलं ना तरी मला उलटी, असं उलटीवाणी होते. पांढरा भात आहे ना, साधा पांढरा भात आपण करतो, त्या भाताचं सुद्धा असं शिजवायला लागलं ना त्याचा वास येतो मला आणि उलटीवाणी होतं. एवढं तर तुला समजत असेल ना की मळमळ उलटी येते होती. आणि तुम्ही खीर आणलीस, तू म्हणतीस इथं आणली, मला हक्कल शिक नको म्हणलीस, जा मुलाला पण दे म्हणलं तर नको म्हणलीस. तर सुदेश पहिली गोष्ट घरात नव्हता. मी खीर घेऊन ये ना त्याला दिली असते सुदेशला, म्हणलं असं तू खा, त्याने खाल्ली असती. मला खाऊशी वाटत नाही खीर वगैरे, मला काही खाऊशी वाटत नाही. मला डाळ भात सुद्धा खाऊशी वाटत नाही. मी उगाच बिस्किट वगैरे काय पण आहे ना खाते. तुझ्या माहितीसाठी सांगते, तुला तर एवढं माहीत नसेल मी जेवण करते का नाही, पण तुझ्यासाठी सांगते. मला जेवण आहे ना असं मला मळमळ उलटीवाणी होते. जेवण काय असं बघितलं ना समोर तरी पण मला उलटीवाणी होते. तेच मी बिस्किट एकदम मुश्किलने पाण्यासंग पण मला खाऊशी वाटत नाही. मी चहा संग खाते, समजलं. आणि ते पण काळा चहा. दुधाचा चहा बघितलं तरी मला उलटी होती. त्या दिवशी दुधाचा चहा प्यायला लागले तर मला उलटीच झाली. म्हणून मी म्हणलं की खीर उगाच नास होईन, फेकून द्यायला लागन, तर तिकडं तुझे मुलं नाही तर तू कोणी पण खाईन. म्हणून मी म्हणलं नको. आणि मला माहिती आहे सुदे हे माझा मुलगा काय खाणार नाही, आणि मला माहिती आहे की माझा मुलगा काही खाणार नाही, तो आहे ना खीर खाणार नाही हे मला माहिती आहे. म्हणून मी काय म्हणलं, मी पण नाही खाणार, तो पण नाही खाणार, आणि सुदेश पार रात्री येणार, तर ते दिवसभर ठेवून ती खराब झाली असते आणि फेकून द्यायला लागली असती, वायाला गेली असती. तर माझं काय चुकलं का मी तिला म्हणलं नको? तर तिने त्याचा वेगळाच अर्थ घेतला. तिला वाटलं मला तिच्यावर विश्वासच नाही आहे म्हणून मी म्हणते खीर नको. असं असतंय का? उलट मला काय खाऊशी वाटलं, काय हे ते झालं, नंतर मला काही खाऊशी वाटलं तर मी तिला सांगन, मम्मीला सांगन, ज्यांचं मला काही खाऊशी वाटलं मी त्यांना सांगन, बोलन. पण मला आता मला उलटीवाणी होते, मळमळ होते, माझी तब्येत मला माहिती कशी आहे, माझं असं चिडचिड होते मला. आणि मम्मी पप्पाला माहिती म्हणतेस ना, मम्मी पप्पा ते बहीण भाऊ येते बोलतात की तिला लगेच राग येतो, तर मला राग येत नाही. आणि मला समजतं सगळं. समजदार कोण आहे ना हे त्यांना पण माहिती आहे, कोण समजदार आहे, मी आहे का तू आहे समजदार. तू वाढवायचं काम करते, मी वाढवायचं काम करत नाही. आणि मी तुला चांगलंच म्हणले की नको मला खीर, नाही का घरी घेऊन जा. तर ह्यात माझं काय चुकलं का? ते व्हायला जाईल, फेकून द्यायला लागन. म्हणून मी म्हणलं की तू घेऊन जा, तू आणि तुझे मुलं वगैरे, मम्मी पप्पा तिकडं बहीण भावाला कोणाला दे, ते खातील. सुदेश असतं तर मी लगेच घेतली असती, का तर मला माहिती आहे मी नाही खाल्लं तरी तो खाईल, ती व्हायला जाणार नाही. का तर मला जेवण वगैरे फेकून देऊशी वाटत नाही. थोडंसं तरी असलं ना तरी असं वाटतं नको फेकून द्यायला. तर ती मी दिवसभर खीर ठेवली असती, मला तर खाऊशी वाटत नाही, फेकून द्यायला लागली असती का नाही? तू इतकं मेहनतीने कष्टाने बनवलीस, इतके चांगले येते बनवलीस, त्यात दूध वगैरे टाकून बनवली होतीस ना, मग ते व्हायला जाईन म्हणून मी म्हणले होते ना. तर ह्यात माझं काय चुकलं? त्यात तू वेगळा अर्थ घ्यायला लागलीस की तिला माझ्यावर विश्वास नाही, मी खीरमध्ये काय टाकून देणार आहे का? तू कशाला खीरमध्ये काय टाकून देणार आहेस? तू काही इतकी इडी आहेस का खीरमध्ये टाकून द्यायला? आणि मी काही इतकी इडी आहे का मला तुझ्यावर विश्वास नाही म्हणून? भांडण होते, चल तू म्हणतेस मी मिटवायचं बघते आणि तू मी वाढवते. मी वाढवत नाही बाई, मी वाढवत नाही, मी पण मिटायचंच बघते. पण मला चिडचिड होते, मला कोण समोरून काय बोललं तर मला ते ना एकदम असं रडायला येतं, मला एकदम वाईट वाटतं. एवढं तर तुला समजलं पाहिजे ना माझी कंडिशन कशी आहे, माझं आता काय परिस्थिती चालली. एवढं तरी तुला समजायला पाहिजे ना, का ते पण नाही समजत तुला? का ते पण सांगायला लागतं तुला की नाही चल बाबा तिला खाऊशी नसन, तुला तर मनाने स्वतःहून तर तुला समजायला पाहिजे ना की तिला उलटी मळमळ होते, तिने सांगितलेलं आहे मम्मीला उलटी मळमळ होते, तिला काही खाऊशी वाटत नाही. एवढं तर तुला सगळं माहीत असते, मम्मीकडून तुला सगळं माहीत पडतं, तर हे पण माहीत पडलेलं असेल ना. मग तुम्ही ते समजून घ्यायचं ना, काय नाही हिला उलटी मळमळ वगैरे काय होत असेल म्हणून ही नसन घेतली का, त्याचं उलटच वेगळं अर्थ धरायचा नाही म्हणले म्हणून. जर का मी चांगलं बोलले असते तुला समजायला पाहिजे, मम्मीने तर सांगितलं तेव्हा तुला समजायला पाहिजे ना की नाही हिला उलटी मळमळ होत असेल म्हणून ही नाही म्हणली. आपण जर का चांगलं बोलत असतो, मी तुझ्यासंग चांगलं बोलत असते, तुम्ही मला खीर दिली असती तर मी तेव्हाच म्हणले असते ना नाही मला खीर नाही खायची, नको म्हणून घेऊन जा, तेव्हा तर तुला काही नसतं वाटलं. पण आता थोडंसं आपले भांडण झालेत, मी तसं म्हणले की तुला लगेच उलटा अर्थ धरणार त्याचा, उलटा शब्द धरणार. तू म्हणते की मी त्यात काय टाकून दिले का, इतका पण विश्वास नाही आहे, शेजाऱ्यांना कुठे देणार, मी तिलाच देणार ना. हो तुम्हालाच देणार, मी कुठं म्हणले की तुम्हाला देणार नाहीस.
आणि मी त्या दिवशी सुदेशला म्हणले पण होते मला काय खाऊशी वाटलं तिच्या हातचं तर मी तिला मागन म्हणून. असं नाही ग, तू पण थोडासा चांगला विचार कर ना. नीट पूर्ण ऐकल्याशिवाय, नीट पूर्ण माहिती न घेता डायरेक्ट काय पण बोलायचं हे चांगलं नाही ग. तू नीट पहिले विचार करायचा, पहिले नीट माहिती करून घ्यायची की का नसेल म्हणत नको म्हणून. नाही तर मला इतकं फोन करतेस ना, मग ते काल फोन करायचा आणि मला म्हणायचं की तू का म्हणलीस की खीर नको म्हणून, तुला काही विश्वास नाही का. मी सांगितलं असं अगं तसं नाही आहे म्हणून, मला खाऊशी वाटत नाही, मला उलटी होते, मळमळ होते, मला काय बघितलं जरी दूध जरी बघितलं, मी सांगते ना तुला, दूध जरी बघितलं तरी मला उलटी मळमळ होते. उलटी तर अजून होत नाही मला, त्या दिवशीच झाली 1-2 वेळा उलटी मला जास्त होत नाही, पण उलटी आणि मळमळसारखं होते, असं वाटतं उलटी करेन मी, मला ते वासाने कसं तरी होते. एवढं तर उगाच काय पण उठायचं आणि काय पण बोलायचं, उचलायची जीभ लावायची टाळायला. उगाच आता मला त्रास नको देऊ. आणि मला पण तुझं काय चांगलं वाईट बोलतेस याकडे मला काही लक्ष द्यायचं नाही, तुला जास्त म्हणजे लक्षच द्यायचं नाही मला. पण तू बोलतेस तर मग मला ते तुला सांगणं गरजेचं आहे ना, म्हणून मी सांगते तुला. तू परत म्हणशील सांगितलं नाही, मग परत तुला वाटणार नाही म्हणजे बघा हे चुकी आहे असं तुला वाटणार नाही, हिने मुद्दामच माझ्याकडनं खीर नसन घेतली, म्हणून मला हे तुला सांगणं गरजेचं आहे, समजलं. नाही सांगितलं तर तू म्हणशील नाही मी बोलले ते बरोबर आहे, तिला वाटलं की ह्यात खीरमध्ये काहीतरी टाकलं, म्हणून मला तुला सांगायला लागतंय. उगाच मनाने काय पण अर्थ काय जोडत नको जाऊ, पहिलं नीट पूर्ण माहिती घेत जा आणि मग बोलत जा. हो, इथं माझी परिस्थिती काय आहे काय नाही. एखादं फोन करून बोलतं तरी ना चांगलं, पण तिला काय ना काय काढायचंच असतं कळ. आता मी काय तुझ्याकडे लक्ष जास्त देणार नाही, मी का तर लक्ष देऊन तुझ्याकडे काय अर्थ नाही काय नाही. मला माहिती आहे किती तू समजदार आहेस, आणि तू मला म्हणते की समजून घेत नाही, लगेच राग येतो, तर ते सगळ्याला माहिती कोण समजदार आहे कुणाला राग येतो. तर प्लीज एकदा आहे ना नीट व्यवस्थित माहिती करून घे जा पूर्ण, आणि मग बोलत जा. मला एवढंच तुला सांगायचं होतं.